नमस्कार मित्रांनो, इझी लॅडर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 6 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज कशी करायची पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज कशी करायची पाहणार आहोत. ॲडिशन बेरीज हातच्याची 7 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज. आपण 7 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज करणार आहोत. बेरीज करण्याआधी जसं गणितामध्ये नाही का, गणिताचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला 1 ते 100 पर्यंत उजळणी येणे आवश्यक असतं. त्याचप्रमाणे 2 ते 9 म्हणजे बे पासून ते 9 पर्यंत पाढे येणे आवश्यक असतात. हे आलेच पाहिजे आपल्याला नाही का, हे आलेच पाहिजे, याला काही कॉम्प्रोमाइज नाही. त्याचप्रमाणे गणिताच्या ज्या क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ह्या आपल्याला चांगल्या येण्यासाठी, झटपट येण्यासाठी, लवकर येण्यासाठी आणि बिनचूक अचूक येण्यासाठी काय गोष्टी आवश्यक, त्यातली 4 अधिक 5 9, 4 आणि 5 9, म्हणजे जे आपले मोठे मोठे अंक आहे ते आपले पाठ असले पाहिजे. 6 अधिक 7 हे 2 मोठे अंक आहेत. 6 आणि 7, 6 आणि 7 13, 7 आणि 8 15 आणि 8 आणि 9 17. हे जर मोठे अंक आपले पाठ असले तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया आपल्याला सोप्या जातात. गुणाकार म्हणजे काय? गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज आणि भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी. त्यासाठी या बाबी येणे फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे 1 अधिक 1 बरोबर 2, 2 अधिक 2 बरोबर 4, 3 अधिक 3 बरोबर 6, 4 अधिक 4 बरोबर 8, 5 अधिक 5 बरोबर 10, 6 अधिक 6 बरोबर 12, 7 अधिक 7 बरोबर 14, 8 अधिक 8 बरोबर 16, 9 अधिक 9 बरोबर 18 आणि 10 अधिक 10 बरोबर 20. जर आपले हे 2 टेबल पाठ असले तर आपल्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार चारही क्रिया एकदम लवकर आणि अचूक, बिनचूक म्हणजे चूक होणार नाही याच्यामध्ये. त्यासाठी आपण याचा अभ्यास जर केला, हे जर पाठ केला आपण, तर आपलं काम एकदम सोपं होणार आहे. आणि गणिताबद्दल जी आपली भीती आहे, गणित येत नाहीये, येणार नाहीये, हे अजिबात राहणार नाहीये. त्यासाठी आपण हे 2 टेबल जर पाठ केले तर आपलं काम एकदम सोपं होईल. बेरीज येईल, वजाबाकी येईल, गुणाकार येईल, भागाकार येईल. त्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आपण त्या पाठ केल्या पाहिजे. आणि जर हे पण आलं नाही, हा टेबल आला नाही, हा पण आला नाही, मग काहीतरी पर्याय आपण नाही का त्यातला शोधलेला आहे, की सोपी पद्धत काढलेली नाही का बेरीज करण्याची. आता बेरीज करणे म्हणजे मिळवणे. बेरीज करणे म्हणजे मिळवणे, एकत्र करणे, गोळा करणे, जमा करणे, वाढले, जास्त, आले, याच्या बेरजेचे अनेक अर्थ आहेत. परंतु इथं अपेक्षित अर्थ हा बेरीज करणे म्हणजे मिळवणे, बेरीज करणे म्हणजे मिळवणे. आणि बेरीज करताना आपण काय करतो, उजवीकडून डावीकडे जातो म्हणजे एकक स्थानपासून बेरजेला सुरुवात करतो. आता इथं 8 आणि 9 दोघांची बेरीज करायची, तर इथं किती पहिला 8 आहे, मग 8 इथं आपण लिहून घेऊ, कारण आपले हे दोन्ही टेबल पाठ नाही, काहीच नाही. तर आपण काय करू, जर आपलं इथं 8 आणि 9 जर 17 असे पटकन आपण ते 7 लिहिले असते, पण हे पाठ नाही आपलं, मग काय करायचं त्याला, 8 मध्ये किती मिळवायचे, 9, मग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 8 आहे आपल्याकडं, 8च्या पुढे मग 9 10 11 12 13 14 15 16 17 आले. 8 आणि 9 17. मग हे 17 आले ना, त्यापैकी हे जे 7 आहे एकक स्थानचा अंक, ज्याची आपण बेरीज केली त्याच्या खाली येथे लिहायचं, बरोबर 7 लिहिला. आता किती उरला, 1 हा आपण इथं हातचा घेऊ, इथं 1 हातचा घेतला. आधीचा आपला 6 आहे, 6 मध्ये 1 मिळवला, 7 झाले, 7 इथं लिहिले. 7 मध्ये किती मिळवायचे, 7, 1 2 3 4 5 6 7.
7 आहे आपल्याकडे. 7च्या पुढे मग 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 आले. मग 14 पैकी हे जे 4 आहे एकसांचे, याच्या खाली लिहिले. एक उरला, याला माझा हातचा दशक इथं लिहिला हातचा. आधीचा आपला 7 आहे. 7मध्ये एक मिळाला 8 झाले. मग 8मध्ये आपल्याला किती मिळवायचे? 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 आहे आपल्याकडे. मग 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16 आले. 16 पैकी जे 6 आहे याच्या खाली लिहू आपण बरोबर. हा जो एक उरला, हा दशक, इथं आपण हातचा घेऊ. हातचा लिहिला. आधीचे आपले 3 आहे. 3 आणि 1 4. 3 आणि 1 4. 4 इथे लिहिले. 4मध्ये किती मिळवायचे? 7. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 4 आहे आपल्याकडं. त्याच्या पुढे मग 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 पैकी हा जो एक आहे इथं लिहू आपण. हा जो एक उरला आहे, एक हातचा इथं घेतला. आधीचे आपले 4 आहे. 4 आणि 1 5. आता 5मध्ये किती मिळवायचे? 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 5 आहे आपल्याकडं. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. मग 13 पैकी हे जे 3 आहेत इथं लिहिले. उरला 1, हा हातचा इथं घेतला आपण. आधीचे आपले 5 आहेत. 5 आणि 1 6. 6 इथं लिहू. 6मध्ये 4 मिळवायचे. 1, 2, 3, 4. 6 आहेत आपल्याकडे. 6च्या पुढे मग 7, 8, 9, 10. 10चा हा जो 0 आहे हा इथं लिहिला. आणि हा जो एक उरला हातचा इथं 9च्या वर लिहिला. आधीचा आपला 9 आहे. 9 ने 1 10. 9 ने 1 10. 10मध्ये किती मिळवायचे? 2. 1, 2. 10 आहेत. 11, 12. आता पुढे काही संख्या आहेत का? नाही. सगळे लिहून टाकायचं. हे आलं आपलं उत्तर. अशा प्रकारे जर बेरीज केली, किती मोठी बेरीज असली आपली चुकणार नाहीये, बरोबर येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.